Good morning, students. Myself, Vasanti teacher. Today is Monday, 6th December 2021. Our standard is first. Today's subject is English. So sit properly, sit straight. Open your English textbook, page number 37, chapter number 5, The Helpful Girl. HELP, help म्हणजे मदत करणे. FUL, full, हेल्पफुल म्हणजे कुणालाही कधीही मदत करणारी. GIRL, गर्ल म्हणजे मुलगी. द हेल्पफुल गर्ल, कधीही कुणाच्याही मदतीला धावणारी मुलगी. सो लेट स्टार्ट. 1. रीड अँड DISCUSS, डिस्कस म्हणजे चर्चा करा. रीड म्हणजे वाचणे, वाचा आणि चर्चा करा. ओके, सी दिस. ONCE, वन्स म्हणजे एकदा. THERE, देर म्हणजे तेथे. LIVED, लिव्ड म्हणजे राहत होती. GIRL, गर्ल म्हणजे मुलगी. REEMA, रीमा. वन्स देअर लिव्ड अ गर्ल, रीमा. एका गावामध्ये एक मुलगी राहत होती. त्या मुलीचं नाव होतं रीमा. शी वॉज VERY, व्हेरी म्हणजे पुष्कळ किंवा खूप. VERY, व्हेरी. HELPFUL, हेल्पफुल. शी वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. एका गावामध्ये एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं रीमा आणि ती खूप म्हणजे खूप सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी मुलगी होती. कधीही कुणाला कसलीही मदत लागली तर ती काय करायची, तर मदत करायची. ओके, वी विल डिस्कस अबाउट द पिक्चर्स आफ्टर रीडिंग द लेसन. ओके, WHEN, व्हेन म्हणजे जेव्हा. शी WENT, वेंट, वेंट म्हणजे गेली. टू स्कूल, व्हेन शी वेंट टू स्कूल, जेव्हा ती शाळेत गेली. शी HELPED, हेल्प म्हणजे मदत केली. EVERY, एव्हरी. ONE, एव्हरी वन म्हणजे प्रत्येकाला. इन द क्लास, व्हेन शी वेंट टू स्कूल शी हेल्प्ड एव्हरीवन इन द स्कूल. आता बाळांनो, कोरोनाच्यामुळे तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही, पण जेव्हा केव्हा सिनियर KGला किंवा ज्युनियर KGला तुम्ही शाळेत जात होतात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की शाळेमध्ये तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या शेजारी बसणाऱ्या तुमच्या पार्टनरला पेन्सिल हवी असेल, इरेझर हवा असेल तर तुम्ही एकमेकांना मदत करता की नाही. तसं ही रीमा जेव्हा शाळेमध्ये गेली तेव्हा तिने वर्गातल्या शाळेमधल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी मदत केली. हां, when she CAME, came. BACK, back. HOME, home. when she came back home, जेव्हा शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी जातात तेव्हा ती सुद्धा जेव्हा शाळा सुटल्यानंतर तिच्या घरी परत आली. शी HELPED, हेल्प्ड म्हणजे मदत केली. HER, हर म्हणजे तिच्या. MOTHER, मदर. AND, and FATHER, फादर. शी हेल्प्ड हर मदर अँड फादर. ती शाळेतनं घरी जेव्हा परत आली तेव्हा तिने काय केलं, तर घरामध्ये तिच्या मम्मी पप्पांना, तिच्या आई बाबांना तिने घरामध्ये कामात मदत केली. वेन शी वेंट टू द PLAY, प्ले म्हणजे खेळणे. GROUND, ग्राउंड. प्ले ग्राउंड म्हणजे खेळाचं मैदान, क्रीडांगण. व्हेन शी वेंट टू द प्लेग्राउंड. शी PICKED, पिक्ड. UP, अप. पिक्ड अप म्हणजे उचलणे. SMALL, स्मॉल म्हणजे छोटे. STONES, स्टोन्स म्हणजे दगड. AND, अँड. THORNS, थॉर्न्स म्हणजे काटे. व्हेन शी वेंट टू द प्लेग्राउंड शी पिक्ड अप स्मॉल स्टोन्स अँड थॉर्न्स. जेव्हा ती मैदानावर खेळायला गेली, हां, क्रीडांगणावर खेळायला गेली तेव्हा तिने काय केलं बघा बरं का. तुम्ही असे लंगडी खेळत असता, पळपळी खेळत असता, विटीदांडू खेळत असता, फुटबॉल खेळत असता, त्यावेळेला एखादा छोटासा दगड सुद्धा तुमच्या पायाला टोचतो की नाही. तर तिने काय केलं, तर तिथे मैदानावर गेल्यानंतर तिथे पडलेले बारीक बारीक छोटेसे दगड उचलले आणि तिथे पडलेले काटे सुद्धा उचलले. म्हणजे ते कुणाच्याही पायाला टोचणार नाही. काटा पायात रुपतो, काटा टोचतो की नाही पायाला, काटा पायामध्ये रुपला तर रक्त येतं, दुखतं.
आणि मग काटा काढावा लागतो आणि काटा जर नाही निघाला तर आतमध्ये टोचत राहतो. मग तिने काय केलं तर बारीक बारीक पडलेले दगड उचलले आणि काटे पण उचलले, म्हणजे कुणालाही खेळताना पटकन पायाला काटा टोचणार नाही आणि दगडही टोचणार नाही. व्हेन शी वेंट फॉर अ पिकनिक, जेव्हा ती सहलीला गेली. शी TOOK टुक म्हणजे घेतली. CARE केअर म्हणजे काळजी. ऑफ हर FRIENDS फ्रेंड्स. व्हेन शी वेंट फॉर अ पिकनिक शी टुक केअर ऑफ हर फ्रेंड्स. जेव्हा ती सहलीला गेली तेव्हा तिने सहलीला आलेल्या तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची खूप काळजी घेतली. व्हेन शी वेंट टू अ SHOP शॉप म्हणजे जेव्हा ती दुकानात गेली. शी SELECTED सिलेक्टेड म्हणजे शोधून घेणे, ठराविकच शोधून घेणे. सगळ्या एकदम वस्तू आवडल्या म्हणून नाही घेतल्या, ठराविक ठराविक निवडक. THINGS थिंग्स म्हणजे वस्तू. CAREFULLY केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. व्हेन शी वेंट टू अ शॉप शी सिलेक्टेड थिंग्स केअरफुली. ती जेव्हा दुकानात गेली त्यावेळेला तिने अत्यंत काळजीपूर्वक वस्तूंची निवड केली किंवा वस्तू निवडल्या. शी MEDE मेड म्हणजे बनवणे किंवा तयार करणे. GREETING ग्रीटिंग. CARDS कार्ड्स ग्रीटिंग कार्ड्स म्हणजे भेटकार्ड. फॉर हर फ्रेंड्स. शी मेड ग्रीटिंग कार्ड्स फॉर हर फ्रेंड्स. तिने तिच्या मैत्रिणींसाठी काय केलं तर भेटकार्ड तयार केली. तुम्ही बर्थडेला देता की नाही एकमेकांना तयार करून, तसं. अँड GAVE गेव. THEM देम म्हणजे त्यांना. ON THEIR देअर म्हणजे त्यांच्या. BIRTHDAYS बर्थडेज. शी मेड ग्रीटिंग कार्ड्स फॉर हर फ्रेंड्स अँड गेव देम ऑन देअर बर्थडेज. तिने काय केलं तर तिने दुकानामध्ये गेल्यानंतर अतिशय चोखंदळपणे निवडून काळजीपूर्वक वस्तू काही निवडल्या, त्या आणल्या. घरी आणल्यानंतर तिने त्याच्यासून काय केलं तर भेटकार्ड तयार केली आणि ती भेटकार्ड तिच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला त्यांना दिली. शी वॉज द BEST बेस्ट म्हणजे उत्तम, एकदम छान, एकदम व्हेरी व्हेरी गुड. GIRL गर्ल म्हणजे मुलगी. इन OUR अवर म्हणजे आमच्या. SCHOOL स्कूल. शी वॉज द बेस्ट गर्ल इन अवर स्कूल. ती आमच्या शाळेतली एक सगळ्यात उत्तम, खूप छान आदर्श विद्यार्थिनी होती. आता मी हे परत वाचणार आहे हां, आणि मग तुम्हाला सांगते. चॅप्टर नंबर 5 द हेल्पफुल गर्ल. 1. Read and discuss. Once there lived a girl, Rima. She was very very helpful. बघा या चित्रामध्ये काय दिसतंय इथं तर ती काय करते तर ती त्या मांजराला दूध प्यायला देते, पाणी प्यायला देते, म्हणजे मदतच करते की नाही, मुक्या प्राण्यांना मदत करते. When she went to school, she helped everyone in the class. When she came back home, she helped her mother and father. When she went to the playground, she picked up small stones and thorns. When she went for a picnic, she took care of her friends. When she went to a shop, she selected things carefully. She made greeting cards for her friends and gave them on their birthdays. She was the best girl in our school. आता बघा हां, ही गोष्ट काय आहे तर आपण कशी एक कोणाला मदत करू शकतो. आता ह्या रीमाने काय काय मदत केली तर तिने मांजराला पाणी प्यायला दिलं,
शाळेमध्ये असलेल्या शाळेमधल्या प्रत्येकाला तिने काही ना काहीतरी मदत केली. प्रत्येकासाठी मदतीचा हात पुढं केला. घरी आल्यानंतर तिच्या मम्मी पप्पांना तिने कामात मदत केली. नंतर पिकनिकला गेल्यानंतर काय केलं, सहलीला घेतल्यानंतर तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची तिने काळजी घेतली. क्रीडांगणावरती मैदानात खेळायला गेल्यावरती तिने काय केलं, तर तिथे पडलेले छोटे छोटे दगड आणि काटे तिने उचलून टाकले की जेणेकरून ते कुणाच्याही पायाला टोचणार नाही. जेव्हा ती दुकानात गेली तेव्हा तिने दुकानातनं काय केलं, तर अत्यंत निवडक गोष्टी घरी आणल्या आणि त्या आणल्यानंतर तिने त्याच्यापासून काय केलं, तर छानशी भेटकार्ड तयार केली आणि ती भेटकार्ड तिने तिच्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या दिवशी दिली. शुभेच्छा म्हणून वाढदिवसाच्या दिवशी ते भेटकार्ड तिने तिच्या मैत्रिणींना सगळ्यांना दिलं. आणि म्हणून ती आमच्या शाळेतली एक आदर्श विद्यार्थिनी होती. आता बाळांनो, तुम्ही मला सांगा, आपण घरामध्ये घड्याळ बघतो. मम्मी वाजले किती ग? 10 वाजले. 10 नंतर 11 वाजतात, 11 नंतर 12 वाजतात. सो आफ्टर 11, 12, then 1, then 2. So around the clock 24/7 it rotates. घड्याळ 24 तास सतत गोल गोल फिरत असतं. म्हणजे जेव्हा तो काटा 12 वरून 1 वर जातो तेव्हा तो पुन्हा 12 वर येण्यासाठीच पुढे सरकत असतो. असंच आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुम्हाला परत मिळतं. तुम्ही जर दुसऱ्या कोणाला मदत केली तर तुम्हाला नक्कीच कुणीतरी मदत करतं. त्यामुळे छोटीशी का होईना कुणाला तरी मदत करायची आणि ती मदत तुम्हाला समोर जरी दिसली नाही तरी आपल्याला योग्य वेळेला मदत मिळते. कारण का, तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी सुद्धा गोल फिरते. त्यामुळे जिथं त्या गोष्टीची सुरुवात होते तिथंच त्या गोष्टीचा शेवट होतो. घड्याळामध्ये दुपारचे 12 वाजल्यानंतर रात्रीचे 12 वाजतात आणि पुन्हा दुपारचे 12 वाजतात. म्हणजेच काय, तर जिथे सुरुवात होते तिथेच त्याचा शेवट होतो. म्हणून आपण जर दुसऱ्याला कोणाला मदत केली तर आपल्याला सुद्धा कोणीतरी मदत करतं आणि आपण अशीच सगळ्यांना मदत करत राहिलं पाहिजे. आता आपल्याला काय वाचायचंय, तर ह्या गोष्टीमध्ये रीमानी काय काय कामं केली. आता इथे क्वेश्चन काय लिहिलेलं आहे, क्वेश्चन 2, राईट द ॲक्शन्स दॅट रीमा डीड. रीमाने काय काय केलं, तर रीमा जेव्हा शाळेमध्ये गेली तेव्हा तिने शाळेमध्ये सगळ्यांना मदत केली. जेव्हा ती शाळेमधून घरी आली तेव्हा तिने तिच्या मम्मी पप्पांना मदत केली. ज्या वेळेला ती मैदानावर गेली तेव्हा तिने तिथले दगड आणि काटे उचलून टाकले. जेव्हा ती सहलीला गेली तेव्हा सहलीला गेल्यानंतर तिने तिथल्या सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणींची काळजी घेतली. नंतर ती जेव्हा दुकानात गेली त्यावेळेला दुकानातनं परत आल्यानंतर दुकानातून तिने काय केलं, तर अतिशय निवडक वस्तू घरी विकत आणल्या आणि त्याच्यापासून खूप सुंदर भेटकार्ड तयार केली आणि मग ती भेटकार्ड तिच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला त्यांना तिने ती दिली. आणि म्हणून आमच्या शाळेमधली ती एक खूप आदर्श विद्यार्थिनी होती. आता ज्या वेळेला शाळा सुरू होईल त्यावेळेला तुम्ही सुद्धा ह्या सगळ्याचा अनुभव घ्याल, हो की नाही. तर शाळा आत्ता आपली कोरोनामुळे चालू नाहीये, ठीक आहे, कारण आपला जीव जास्ती महत्वाचा आहे, हो की नाही. पण घरी असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना मदत करू शकता. आता तुम्ही 2nd स्टँडर्डला जाणारी मुलं आहात तर तुम्ही मम्मीला कपड्याच्या घड्या घालायला मदत करू शकता, भांडी लावायला मदत करू शकता, बेडशीट नीट करायला मदत शकता, सोफ्यावरची कवरं नीट घालायला मदत करू शकता, घरामध्ये वर्तमानपत्र असतो तो नीट उचलून ठेवायला मदत करू शकता, कुठेतरी पुस्तकं वेडीवाकडी पडली असतील तर ती नीट ठेवायला मदत करू शकता, टेबल पुसायला मदत करू शकता, भांडी पुसायला मदत करू शकता, हो की नाही, कपाट लावायला मदत करू शकता. नंतर रिमोट कुठेतरी पडलेले असतात ते उचलून नीट ठेवायला मदत करू शकता. घरामध्ये कुठेतरी चपला नीट पडलेल्या नसतात त्या चपला सुद्धा नीट ठेवायला तुम्ही मदत करू शकता. असं जर का तुम्ही घरामधल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित नीट ठेवायला मदत केलीत तर तुम्हाला सुद्धा सगळेजण रीमासारखेच व्हेरी गुड म्हणतील, हो की नाही. तर आता तुम्ही हे असं करणार की नाही सगळे, ओके. मला असं वाटतं की तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दी स्टोरी. सो ट्राय टू बी हेल्पफुल टू एव्हरीवन, ओके, लाईक रीमा. सो हॅव अ नाईस डे. बाय. थँक यू.